नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर. मंडळी, टीव्ही बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चालली आणि ही बातमी टीव्ही विकणाऱ्या कंपन्यांसाठी नक्कीच निराशाजनक असेल. त्यांच्यासाठी ही तर धोक्याची घंटा आहे. पण याचं कारण हे असं आहे की मालिका किंवा इतर प्रोग्राम जे टीव्हीवरती बघितले जातात ते बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मात्र घटली नाहीये. तर त्यांचा एक वेगळा असं प्रेक्षक वर्ग आहे किंवा त्यांची संख्या म्हणजे मालिका, न्यूज वगैरे इतर जे प्रोग्राम आहे ते बघणाऱ्याची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहेत. तर मग असं काय होतंय की ज्यामुळे प्रोग्राम बघणाऱ्यांची संख्या वाढत आहे पण टीव्ही बघणाऱ्यांची संख्या कमी होत आहे? तर मंडळी, याचं कारण असं आहे की आजकाल ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रीमिंग किंवा डिजिटल व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म याद्वारे या मालिका बघितल्या जातात किंवा हे प्रोग्राम बघितले जातात आणि यामध्ये सर्वाधिक जास्त संख्या ही मोबाईल धारकांची आहे. म्हणजेच मोबाईलवरून अनेक ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲप्लिकेशन आहे, त्याद्वारे अशा प्रकारच्या मालिका किंवा टीव्हीवर दिसणारे अनेक प्रोग्राम हे त्याद्वारे बघितले जातात. विशेषतः तरुण वर्गाची संख्या यामध्ये खूप मोठी आहे आणि याद्वारे म्हणजेच ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रीमिंग याद्वारे कुठलाही प्रोग्राम तुम्ही प्रवासामध्ये किंवा इतर ठिकाणी ऑनलाईन बघू शकतात. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये टीव्हीची ही जास्त गरज राहिलेली नाही. याची जगामध्ये तर सुरुवात झाली होती. तुम्ही वेब सिरीज हा एक नवीन प्रकार आहे, हाही तुम्हाला माहीत असेल आणि सध्या खूप धुमाकूळ घालत आहेत. म्हणजेच खूप लोकप्रिय ठरलेला हा प्रकार आहे. तर मंडळी, अनेक निर्माते आता ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रीमिंग किंवा डिजिटल व्हिडिओ स्ट्रीमिंग या प्लॅटफॉर्मवरती अनेक वेब सिरीज घेऊन येतात आणि या वेब सिरीजचे मालिकांसारखेच पार्ट असतात. आता या वेब सिरीजला सुद्धा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता भेटत आहेत. सुरुवातीला नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम अशा प्रकारच्या डिजिटल व्हिडिओ प्लॅटफॉर्म हे खूप फेमस होते. पण जेव्हापासून जिओचं सिम कार्ड आलंय तेव्हापासून भारतामध्ये 4G स्पीड मिळाल्यापासून किंवा स्वस्तात इंटरनेट डाटा मिळू लागल्यापासून या डिजिटल व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा खूप विकास झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात याची लोकप्रियता वाढलेली आहे. तर मंडळी, अनेक चॅनल्सनी म्हणजे जे सध्या टीव्हीवर दिसत आहेत ते अनेक चॅनल्स जी, स्टार किंवा सोनी इतर असे अनेक चॅनल्स आहेत, या सर्वांनी आता टीव्ही प्रमाणेच या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरती आपली सर्व्हिस द्यायला सुरुवात केलेली आहे. उदाहरणार्थ, तुम्ही लाईव्ह एखादा टीव्हीवरती प्रोग्राम बघत असेल तर तोच प्रोग्राम तुम्हाला लाईव्ह त्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा बघायला मिळतो. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर जिओ टीव्हीचं एक ॲप्लिकेशन आहे किंवा इतरही अनेक ॲप्लिकेशन आहेत. उदाहरणार्थ हॉटस्टार, वूट यासारखे अनेक ॲप्लिकेशन आहेत. यांच्याद्वारे त्यांचे कार्यक्रम तुम्ही ऑनलाईन बघू शकतात आणि विशेषतः झालेले भागही तुम्हाला यामध्ये दिसतात. आणि यामुळेच ही टीव्ही विकणाऱ्या कंपन्यांसाठी नक्कीच एक धोक्याची घंटा आहेत. कारण अनेक कंपन्या आता डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरती आलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व प्रोग्राम ते मोबाईलद्वारे आपण ऑनलाईन बघू शकतो. तर मंडळी, यानंतर एक आनंदाची बातमी, ती म्हणजे जुन्या मालिका रामायण, महाभारत, शक्तिमान, त्याचबरोबर मालगुडी डेज अशा असंख्य मालिका ज्या तुम्हाला जुन्या काळामध्ये म्हणजे तुमच्या लहानपणी बघायला आवडायच्या त्या आता पुन्हा तुम्हाला बघता येणार आहेत. याचं कारण म्हणजे या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरती अनेक चॅनल्स आहे, अनेक कंपन्या आलेल्या आहेत, पण अजून दूरदर्शन काय आलं नव्हतं. पण आता दूरदर्शनने सुद्धा यामध्ये एंट्री घ्यायचं ठरवलंय आणि लवकरच दूरदर्शन आता आपली डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणजेच ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रीमिंग याद्वारे आपली सर्व्हिस द्यायला सुरुवात करणार आहेत आणि यामध्ये ते सर्व त्यांच्या जुन्या मालिका आहेत त्या पुन्हा प्रेक्षकांना दाखवणार आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला या सर्व मालिका ज्या तुम्ही लहानपणी पाहत होते त्या मालिका आता पुन्हा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर मंडळी, ही होती डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म याच्याबद्दल थोडीशी माहिती. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा चॅनल संतोष चकोरला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या व्हिडिओलाही लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.